तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्वविशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अहो, पण ज्या आंदोलनामध्ये मराठा समाज बांधवांनी आंदोलन केली त्या ठिकाणी काही आपले तरुण त्या ह्याच्यामध्ये दगावले, त्यावेळेस सुद्धा तुम्ही जीसीबीतनं फुलं टाकून घेण्याचा आनंद मनसोक्त घेताय. हे कसलं तुमचं बेगडी प्रेम आहे. आणि आज काय म्हणले ते कालच्या सभेमध्ये की तिथं जाऊन आम्ही दाखवतो ह्यांच्या घरातल्या लेकरांच्या पण डोळ्यात पाणी आणतो. म्हणजे आमच्या लेकरांच्या डोळ्यात पाणी आणायचं म्हणजे काय करणार तुम्ही? गोळ्या घालणार आहेत का? कुठं थांबू सांगा. या तुम्ही रिव्हॉल्वर घेऊन कुठं गोळ्या बिळ्या घालायचं का? काय आमचं जर एखादा शहीद व्हायचं असेल तर होईल, आम्हाला काय त्याचा फरक पडत नाही. आंदोलन करायला तर मी मग सांगितलं की निवळ पेड सगळं चाललंय. रोहित पवारांच्या माध्यमातून जर चाललं असेल, आता जरांगे दादांची सभा असेल तर अगोदर 2 दिवस रोहित दादा पुढे असतात किंवा त्यांची टीम असती, सगळी यंत्रणा लावली जाते आणि त्या दृष्टिकोनातून चाललेलं आहे. आंदोलन करायला काय आता कशावर आंदोलन होत नाहीत सांगा की? जी महाविकास आघाडीचे आंदोलन कशावर झाले नाहीत? कुठल्याही गोष्टीला चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मागणी करा. मग असं करा ना तुम्ही, सगळ्याच जे पक्ष आहेत ना, सगळ्या पक्षाच्या दारात आता सगळ्याच मराठ्यांनी आंदोलन करायला पाहिजे की तुम्ही विशेष अधिवेशन या ठिकाणी बोलवा. आणि या ठिकाणी माझ्या सगळ्या गरजवंत मराठ्यांना, माझ्या तमाम मराठा समाज बांधवांना नम्रतेची विनंती आहे. जो विषय काढला होता की कुठल्या लेकराच्या काही आईच्या डोळ्यात पाणी आलं कोणाचं, तो वाद कुठले मला माहित नाही. त्याची मी आता सगळीच माहिती घ्यायला लागलोय त्याची. परंतु काय नौटंकी, काय एवढं काय मला आश्चर्य वाटायला लागलं किती ह्यांना माया येते. अहो, पण ज्या आंदोलनामध्ये मराठा समाज बांधवांनी आंदोलन केली त्या ठिकाणी काही आपले तरुण त्या ह्याच्यामध्ये दगावले, त्यावेळेस सुद्धा तुम्ही जीसीबीतनं फुलं टाकून घेण्याचा आनंद मनसोक्त घेताय. हे कसलं तुमचं बेगडी प्रेम आहे. आणि आज काय म्हणले ते कालच्या सभेमध्ये की तिथं जाऊन आम्ही दाखवतो ह्यांच्या घरातल्या लेकरांच्या पण डोळ्यात पाणी आणतो. म्हणजे आमच्या लेकरांच्या डोळ्यात पाणी आणायचं म्हणजे काय करणार तुम्ही? गोळ्या घालणार आहेत का? कुठं थांबू सांगा. या तुम्ही रिव्हॉल्वर घेऊन कुठं गोळ्या बिळ्या घालायचं का? काय आमचं जर एखादा शहीद व्हायचं असेल तर होईल, आम्हाला काय त्याचा फरक पडत नाही. परंतु सगळ्याला बघतो आणि ठेवतो. ही कुठली भाषा आहे? माझी या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला, केंद्र सरकारला नम्रतेची विनंती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे चालणारा देश आहे, राज्य आहे. या ठिकाणी असं जर कोण दादागिरीने काय करत असेल प्रश्न विचारल्यामुळं, तर या बाबतीमध्ये गांभीर्याने सरकारने यामध्ये दखल घ्यावी अशी माझी सरकारला सुद्धा हात जोडून विनंती आहे. आणि सगळ्या तमाम मराठा बंधू भगिनींना सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे. सगळी माहिती घ्या, त्या अंतरवाली सराटीमध्ये माहिती घ्या, त्या भागामध्ये माहिती घ्या. बांधवांनो, खरा चेहरा तुम्हाला लवकरात लवकर उजेडात येईल. आणि मला पण काय आता माझ्या काय मुलाखती झाल्या, मला काय विषय माहित नव्हते, पण काल 300-350च्या दरम्यान लोक मला त्या भागातले भेटून गेले. काय वस्तुस्थिती सांगितलेली आहे. लोकसभेमध्ये काय काय भानगडी झाल्यात, काय काय नाही, कसं झालंय, ह्या सगळे माझ्या हातात काय पुरावे पण येणार आहेत. त्यानंतर मग मी कुणी काय काय केलं, काय काय नाही, जे ते ज्या त्यावेळेस जाहीर करायची माझी सुद्धा तयारी असेल. मी 2च फोन उचलले. एका फोनवरती मला वेडवाकडं बोलायला सुरुवात केल्यानंतर मीही बोललो. मग मी दुसरा फोन आला, तीच भाषा चालू झाली. आणि त्यानंतर बरेच फोन आणि स्टाईल आहे. कुणी म्हणजे एखाद्याला असं प्रेशराईज करायचं, हे कुठला प्रकार आहे? लोकशाही आहे. ज्याला त्याला आपापली मतं मांडायचा किंवा मराठा समाज, प्रत्येक मराठा समाजाला या ठिकाणी अधिकार आहे की तुम्ही नेमकं तुमच्याकडे नेतृत्व दिलंय ना किंवा दिलं होतं, तुम्ही नेमकं मराठा समाजाची जी मूळ मागणी आहे किंवा जो मागणी आहे, मुळात तर हा मुद्दा जो खऱ्या अर्थानं गोदापट्ट्यातला होता. आता सुद्धा एक ताई त्या ठिकाणी संभाजीनगरला उपोषणला बसली, काय तर ठोंबरे म्हणून नाव काय ते, मला नाव एक्झॅक्ट माहित नाही, पण एक ताई बसलेली त्या ठिकाणी. मूळ जो हैदराबाद गॅजेटचा विषय आणि मराठवाड्याचा हा तरी विषय, माझी संपूर्ण मराठवाड्यातल्या माझ्या सगळ्या मराठा बांधवांना हात जोडून विनंती आहे बांधवांनो, की जी कायदेशीर त्याच्यामधली जी लढाई आहे, त्या चळवळी करता जे पण चांगले तज्ञ वकील, अरे 10-15 वकील आपण नेमू किंवा काही असू द्या, जर काय आमच्याकडनं त्यामध्ये काय तुमचं अपेक्षित असेल किंवा आम्ही काय त्यामध्ये योगदान द्यावं तेही आम्हाला सुचवा, आम्ही योगदान द्यायला तयार आहे. परंतु उपोषण पण करू, आपण मोर्चेही काढू, परंतु कायदेशीर ज्या लढाई आहेत त्या लढाया कोर्टातनं सुद्धा लढण्याची तयारी असेल. परंतु तो मुद्दा भरकटून या ठिकाणी संपूर्ण राज्यभर वेगळं प्रत्येक वेळेस वेगळं असतं यांचं. ह्याच्यातनं त्या पहिली मागणी होती गोदापट्ट्यातली, परत हैदराबाद गॅजेट आलं, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये ही चळवळ उभा करण्याचा प्रयत्न केला आणि परत ह्याच्यावरनं मराठा ओबीसी एकच आहेत म्हणले, परत म्हणले
सगळे सोयरेचा शॉर्टकट केला, ह्यांनीच वाशीला गुलाल उधळला, मुख्यमंत्री साहेब हे होते, गुलाल उधळला. आणि ह्या सगळ्या झाल्यानंतर सगळा मराठा समाज समाधानी झाला, आरक्षण मिळालं. मग तुम्हीच नेतृत्व करता, तुमचीच माणसं आहेत, तुम्हीच ड्राफ्ट तयार करता, तुम्हीच लिखापड्या करून घेता आणि नेमकं तुम्हीच परत म्हणता माझं समाधान झालं नाही, परत उपोषण करता. नेमकं मग हे मिटून द्यायचं का नाही? मी त्या दिवशी शपथपूर्व जे सांगितलं की मी सुद्धा त्यांना विनंती केली होती दादांना की दादा आपण ह्याच्यामध्ये चांगल्या वकिलाची फौज त्या ठिकाणी देऊ, जे काय असेल ते आम्हाला त्यातलं आम्हाला काय खारीचा वाटा म्हणून आमच्यावर जबाबदारी टाका. काय वकील मोठे मोठे रोहितगी साहेबासारखे, जेठमलानी साहेबासारखे मोठे वकील उभा करू, त्यांना त्या दिवशी सांगितलं होतं. आणि तुम्ही सांगा म्हणलं बोर्ड दाखवा, ते वकील उभा करू. ते मला म्हणाले की ह्याच्या जज पण मी आहे आणि वकील पण मी आहे. मग नेमकं हे आपल्याला न्याय घ्यायचा आहे का हे भिजत गोंगडं ठेवायचं? त्याच्यामुळेच मी ह्या मनस्थितीत आलेलो आहे की या ठिकाणी विधानसभेमध्ये अधिवेशन अध्यक्षांनी बोलावं. मी तीव्रतेने मागणी केलेली आहे. मी सगळ्या पक्षांना विनंती करतो की तुम्ही सुद्धा अध्यक्ष साहेबाला पत्र द्या, आणि तुम्ही जर पत्र दिलं नाही तर अधिवेशन नाही घेतलं तर माझं मी 23 तारखेपासून शिवसृष्टी पुढे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलनाला बसणार. तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.